आयलाइनर तुझ्या डोळ्यांचा, लिपस्टिक तुझ्या ओठांची, बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करते ग। आयलाइनर तुझ्या डोळ्यांचा, लिपस्टिक तुझ्या ओठांची, बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करते ग। तू पण माझी जान, मी तुझं मजनू ग। तू पण माझी जान, मी तुझं मजनू ग। Once more! Once more! Once more! आयलाइनर तुझ्या डोळ्यांचा, लिपस्टिक तुझ्या ओठांची, बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करते ग। आयलाइनर तुझ्या डोळ्यांचा, लिपस्टिक तुझ्या ओठांची, बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करते ग। तू पण माझी जान, मी तुझं मजनू ग। प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात अगोदर मित्रांनो आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे काही सॉन्ग मी तुम्हाला दिलेलं असणार आहे ते सॉन्ग सिम्पली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता हे सॉन्ग आहे ते सॉन्ग मी ॲड करून घेतलेलं आहे। सॉन्ग ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला यायचं आहे आणि मित्रांनो आपला आता जो काही व्हिडिओ आहे तो मुलं मुली दोघं देखील बनवू शकता। तर मित्रांनो या ठिकाणी एकदम सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ज्या पण फोटोचा या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे ते फोटो तुम्हाला त्यातला एक फोटो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मित्रांनो पहिल्यांदा मी हा फोटो ॲड करून घेतो। फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो ह्याला तुम्हाला आता बघू शकता 10.7ची जी काही बीट आहे त्या बीटपर्यंत असं तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो या प्रकारे बिटमार्कमध्ये वाढवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मी ओव्हरली व्हिडिओ दिलेला असणार आहे, तो ओव्हरली व्हिडिओ सिम्पली यामध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता या ठिकाणी हा व्हिडिओ मी ते ॲड करून घेतलेला आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरेज ऑप्शनवरती क्लिक करून त्याला फिल स्क्रीनला सेट करायचं आहे। फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्वात अगोदर तर ऑपोसिटी जी काय असणार आहे ती तुम्हाला 60वरती ठेवायची आहे आणि लाईटनवरती क्लिक करून त्याला स्क्रीनवरती सेट करायचं आहे। तर मित्रांनो या प्रकारे आपलं जे काही इथे पार्टिकल आहे ते तुम्हाला इथे थोड्या वेळानंतर दिसून येतील इफेक्ट वगैरे लावल्यानंतर। तर मित्रांनो या प्रकारे ठेवल्यानंतर आता तुम्हाला ह्या व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो या प्रकारे कट वगैरे केल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, जो काय आपला लिरिक्स प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो लिरिक्स प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला येईल फॉन्ट मिसिंग नावाचा ऑप्शन येईल। तर सिम्पली मित्रांनो त्यावरती तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपला जो काही फॉन्ट मी तुम्हाला दिलेला असणार आहे आयफोन इमोजीचा तो फॉन्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। डाउनलोड केल्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला ह्यातल्या टेक्स्टला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली ते जे काही फॉन्टचं नाव दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्ह्यू ऑलवरती क्लिक करून सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथून 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे, इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे जो काही माझा फॉन्ट तुम्हाला मी दिलेला असणार आहे तो फॉन्ट सिम्पली त्यावरती क्लिक करून इथे तुमच्या अलाइट मोशनमध्ये ॲड करून घ्यायचा आहे। ॲड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळासाठी ह्या प्रोजेक्टमधून बाहेर यायचं आहे आणि नंतर प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जो काही तुमचा प्रॉब्लेम असणार आहे तो इथे सॉल्व्ह होऊन जाणार आहे। ओके, तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आपली जी काही ग्रुपची लेअर आहे पहिली बघू शकता लिरिक्सची, तर सिम्पली त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअरच्या ऑप्शनवरती नंतर क्लिक करून घ्यायचं आहे। या प्रकारे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचं आहे, आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। एकदम सुरुवातीला येऊन लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ही लेअर तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे। तर मित्रांनो या प्रकारे आता बघू शकता आपली लिरिक्स आहे ते खालच्या बाजूला गेली, तर या ठिकाणी मला या ठिकाणी असं वरच्या बाजूला घेऊन येतो। ओके, आणि साईज वगैरे तुम्ही व्यवस्थित ह्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो या प्रकारे व्यवस्थित ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली आता इथून बॅक यायचं आहे। आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे। आपला जो काही पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे तो तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि नंतर बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो आपण जे काही बॅकग्राऊंडला इमेज ॲड केलेले होते ते इमेजला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे तुमचं जे काही सुरुवातीचा पार्ट आहे तो होऊन जाईल। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ते 10च्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो त्या प्रकारे फोटो यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत।
तर सिम्पली मित्रांनो मी पहिला फोटो ॲड करतो. फोटो ॲड केल्यानंतर आता 10.26 पर्यंत नाही, तुम्हाला इथे आता बघू शकता 12.27 पर्यंत या फोटोला ॲड करायचं आहे. नंतर मित्रांनो प्लसवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुमचा जो काही दुसरा फोटो असणार आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. नंतर मित्रांनो 13.11 पर्यंत नाही तर तुम्हाला इथे 15.11 पर्यंत त्याला फोटोला वाढवून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो प्लसवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, तुमचा जो काही दुसरा फोटो असणार आहे तो फोटो इथे ॲड करायचा आणि नंतर एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत या फोटोला वाढवून घ्यायचं. तर मित्रांनो या प्रकारे तुमचे जे काही फोटो असणार आहेत ते फोटो तुम्हाला या 20.19 पर्यंत वाढवून घ्यायचे आहेत. नंतर मित्रांनो प्लस तिथून पुढे देखील तुम्हाला या प्रकारे मी एक बीट दिलेलीच आहे. तर मित्रांनो फक्त तुम्हाला काय करायचं आहे, 20.19 पाशी आल्यानंतर तुम्हाला आपला हा जो काही ओव्हरले व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, तो फक्त तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला प्रोसेस सांगतो. त्या सुरुवातीच्या आपल्या ओव्हरलेला क्लिक करायचं आहे, लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि 20.19च्या बीटवरती येऊन लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला अशी पेस्ट करायची आहे. तर मित्रांनो या प्रकारे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर आपला जो काही पहिल्या फोटोचा इफेक्ट असणार आहे तो इफेक्ट तुम्हाला कॉपी करून ह्या 20.19 पासली जी काही बीट आहे त्या बीटमधल्या फोटोला देखील या प्रकारे इफेक्ट असा पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो या प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. नंतर आपला लिरिक्स प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता इथे बघू शकता ही एक मी सेपरेट तुम्हाला दिलेली आहे. तर सिम्पली मित्रांनो त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर बॅक येऊन आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर या प्रकारे मित्रांनो बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता 20.19च्या बीटवरती यायचं आहे. नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे मी इथे ही व्हिडिओ ॲड केलेली आहे, म्हणजे आपली लिरिक्स ॲड केलेली आहे. फक्त आपल्या इथे चुकी काय होत्या, फोटो आपला पांढरा असल्यामुळे बॅकग्राऊंड वगैरे हे व्यवस्थित इफेक्टला मॅच होत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, असं पूर्ण व्हाईट असलेला फोटो ॲड करायचा नाही. ओके, तर सिम्पली मित्रांनो इथे मी हा फोटो ॲड करून घेत आहे. बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीज तुम्हाला इथे बघायला भेटेल. नंतर मित्रांनो प्लसवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि बॅक टू बॅक जेवढे पण काहीतरी बीट असणार आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये एक फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे मी जेवढे पण काही फोटो होते ते फोटो ॲड करून घेतलेले आहेत. फोटो ॲड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला आता शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिम्पली तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचा आहे आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बघू शकता आता पहिला इफेक्ट आपण यूज केलेला आहे, ऑलरेडी तुम्हाला माहितीच असेल. तर सिम्पली आपला हा जो काही दुसरा इफेक्ट आहे सिम्पली तुम्हाला दुसऱ्या फोटोला सिलेक्ट करून तो इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी करून नंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये तुम्हाला येऊन जायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे आल्यानंतर आता बघू शकता ज्या ठिकाणी आपले लिरिक्स संपत आहेत म्हणजे तुम्हाला इथे आता बघू शकता 10.7च्या बीटवरती यायचं आहे आणि या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर मित्रांनो पुढे यायचं आहे, पुढच्या फोटोला देखील तोच इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्या पुढच्या देखील फोटोला आणि त्याच्या पुढच्या फोटोला या प्रकारे तुम्हाला जवळपास आता इथे बघू शकता आपली जी काही लिरिक्स आहे तिथेपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपला जो काही तिसरा इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. बॅक येऊन आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता इथे बघू शकता लिरिक्स नंतर आपले जे काही 2 फोटो आहेत त्या 2 फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आता बघू शकता या प्रकारे ह्या 2 फोटोंना मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. या प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. नंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जो काय आपला हा इफेक्ट आहे शेवटून 2 नंबरचा तो इफेक्ट तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे. नंतर आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता इथे बघू शकता ह्या 2 फोटोंना आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. तर आता मित्रांनो ह्याच्यात पुढच्यात जे काही 2 फोटो आहेत ह्याच्या पुढचे बघू शकता या फोटोच्या पुढचे जे काही 2 फोटो आहेत त्यांना तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर मित्रांनो हे जे काही डबल बीट तुम्हाला दिसून येईल आता बघू शकता इथे जवळजवळ 2 बीट तुम्हाला दिसत आहेत. तर सिम्पली मित्रांनो त्या डबल बीटमधल्या फोटोला तुम्हाला सोडून द्यायचं आहे. नंतर त्याच्या पुढे जे काही 2 इमेज आहेत सिंगल बीटमध्ये तर त्या सिंगल बीटमधल्या फोटोना तुम्हाला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर मित्रांनो डबल बीटचा फोटो सोडायचा आणि त्याच्या पुढचे जे काही 2 फोटो आहेत त्या 2 फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. नंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जो काही लास्टचा आपला इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे कॉपी करून नंतर बॅक यायचं आहे, बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जे काही डबल बीटमध्ये 2 फोटोंना आपला इफेक्ट राहिला होता बघू शकता या ठिकाणी ह्या फोटोला आणि पुढच्या बीटमधल्या ह्या फोटोला
तर मित्रांनो या प्रकारे असं इफेक्ट पेस्ट करायचं आहे. नंतर मित्रांनो यामध्ये तुमचा जो काही लोगो असणार तो तुम्ही ॲड करू शकता. या प्रकारे लोगो वगैरे ॲड केल्यानंतर शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या व्हिडिओला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.